विद्यार्थी म्हणून अभ्यास करण्यासाठी तो जीवाचे रान करत असतो आणि त्या जीवाच्या रानामध्ये त्याच्या आई वडिलांचे फार मोलाचे योगदान. गाडगे महाराजांचा झाडू, ज्योतिबा सावित्रीची क्रांती अशा संस्कार या ठिकाणी आपली प्राथमिक स्वरूपात नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी हा राजीनामा दिला गेला पाहिजे अशी एक अग्रणी मागणी या ठिकाणी आहे. आणि गोरगरीब मिडल क्लासच्या मुलांची या ठिकाणी त्याला ही शरम वाटली पाहिजे शासनकर्त्यांना. त्यामुळे आमचा आणि हा जर पेपर जर फुटत असेल तर केलेल्या अभ्यासाचं गेल्या 10 वर्षाच्या पासून जे काही भारतामध्ये एमपीएससीची परीक्षा मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने तरुण विद्यार्थी देत आहेत आणि आपण आपल्या आईवडिलांचं आपल्या गोरगरीब भारतीयांचं शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. रात्रंदिवस विद्यार्थी अभ्यास केल्याच्या नंतर परीक्षा देतोय आणि परीक्षा दिल्याच्या नंतर तो पेपर फुटला असं ज्यावेळेस माहित होतं त्या विद्यार्थ्यावर आघात घडलेला आहे. आणि ह्या आघातामुळं देशातील 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या नंतर देशातील 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्यांना तेवढीची अक्कल नाही अशा धनधाडग्या विद्यार्थ्यांचे मायबाप पैसे देऊन त्या मुलांना डॉक्टर करण्याचं स्वप्न पाहत आहेत आणि असे गधे लोक ते डॉक्टर झाले तर येथील जनतेचं काय होईल. बरोबर त्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी विद्यार्थी भारताचं भविष्य उज्ज्वल होईल. तरुण शिकले तर भारत हा नवी शक्ती होईल. पण इथल्या व्यवस्थेला तसं होऊ द्यायचं नाही. जर तरुण शिकला तर तो व्यवस्थेला प्रश्न विचारेल आणि प्रश्नाची उत्तरं तर यांच्याकडे नाही आहेत. म्हणून हे शिक्षणासाठी पेपर फोडतायत आणि मोजक्या पुंजीपती मुलांचे मुलं पेपर घेऊन तिथं त्यांना मोठं शिक्षण. सर, आज आपण धरणे आंदोलन करत आहात, काय विषय आहे, काय सांगा? मी प्राध्यापक गौतम दुथडे. अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये मागील 32 वर्षांपासून आहे. फिजिक्स सारख्या विषयाचा मी विद्यार्थी आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांच्या काय समस्या असतात ह्या आम्ही अत्यंत जवळून पाहत आलेलो आहोत. 12वीच्या वर्गामध्ये विद्यार्थी शिकत असताना नीट जी परीक्षा आहे जे NTA मार्फत घेतल्या जाते त्या परीक्षेची तयारी हे विद्यार्थी 10व्या वर्गाची परीक्षा झाल्यापासूनच करत असतात आणि आपल्या आयुष्यात आपण डॉक्टर होऊ याचं स्वप्न उराशी बाळगतात. परंतु 2024 आणि कालची 2026ची जी काही नीटची परीक्षा पार पडली ती परीक्षा पार पडत असताना अत्यंत पारदर्शीपणे शिस्तीमध्ये कडक बंदोबस्तामध्ये व्हायला पाहिजे होती, पण तशी ती झालेली नाही. या परीक्षेचे पेपर फुटल्या गेले आणि देशातील दांडग्या लोकांनी पैशाच्या जोरावर हे पेपर विकत घेतले. थोडक्यात गुणवत्ता ही पैशाच्या जोरावर या देशामध्ये विकल्या चाललेली आहे आणि शासन मात्र डोळे झाकून मूग गिळून बसलेला आहे. कुणीही याची जबाबदारी आपल्यावर घेण्यास तयार नाही आणि ही जबाबदारी कोणावर तरी निश्चित व्हावी याचा जाब विचारण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहोत.
आणि आज जाब विचारण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा विद्यार्थ्यांनी मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून उन्हातान्हात आता सध्या पाण्या पावसामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याच आंदोलनाला आम्ही समर्थन म्हणून आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत. दिल्लीच्या आंदोलनाला मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत आंदोलनाच्या ठिकाणच्या, शौचालयाची सुविधा असेल, त्यांच्या खाण्यापिण्याची सुविधा असेल, त्यांच्या राहण्याची सुविधा असेल, तर त्या ठिकाणी शौचालयाला कुलूप लावून ते बंद करून या विद्यार्थ्याची कुचंबना करण्याचा जो काही घाणेरडा प्रकार शासनाच्या वतीने होत आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करावं. शासनाने कितीही जोर लावून ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर ते आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्यासारखे परिवर्तनवादी चळवळीतली कार्यकर्ते, शिक्षण प्रेमी, अध्यापक, प्राध्यापक, विद्यार्थी हे कदापि तसे होऊ देणार नाही. आणि संबंध देशभर हे आंदोलन आता पुढील काळामध्ये जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्रामध्ये दादा भुसे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने पुढील काळामध्ये तीव्र केल्या जाईल. याची नोंद शासनाने घ्यावी आणि त्वरित या दोघांचेही राजीनामे घ्यावेत आणि पुढील काळात अशा पद्धतीच्या परीक्षांमध्ये घोटाळे होऊ नयेत, त्याचे पेपर फुटू नयेत यासाठी कडक उपाययोजना राबवाव्यात. या पेपर फुटीमध्ये जे जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी. NTA लोकांवर सुद्धा कडक कार्यवाही करावी. त्याचं कारण असं की ही देश पातळीवर होत असलेली जी काही परीक्षा आहे तर त्याचे जे काही पेपर विषय तज्ञ असतात त्यांच्याकडून ते पेपर मागवल्या जातात. ज्या अर्थी राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा होत आहे त्या अर्थी हे अपेक्षित आहे की देशामध्ये जे तज्ञ प्राध्यापक आहेत त्यांच्याकडून विविध प्रांतातले त्यांच्याकडून हे प्रश्न मागवणं अपेक्षित आहे. परंतु तसं या परीक्षेमध्ये झालेले नाही. NTA केवळ फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल किंवा केमिस्ट्री विषय असेल या विषयाचे ट्रान्सलेटर म्हणा किंवा तज्ञ म्हणा केवळ एकाच पुण्यासारख्या शहरातून निवडले. याचाच अर्थ NTA आणि या लोकांचं काहीतरी साठवट आहे. NTA लोक सुद्धा या पेपर फुटीला जबाबदार आहेत. तेव्हा या NTA लोकांवर सुद्धा ती कार्यवाही झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर बार्टी, सारथी, आरटी ह्या विद्यार्थ्यांना जे काय शासनाच्या वतीने PhD साठी फेलोशिप दिल्या जाते, पूर्वी प्रत्येकी 300 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिल्या जायची. त्या विद्यार्थ्यांची 300 वरची संख्या कमी करून 100 वर आणण्यात आलेली आहे. त्याशिवाय काही संस्थांच्या विद्यार्थ्यांना अधिकची फेलोशिप आणि काही संस्थांच्या विद्यार्थ्यांना कमी फेलोशिप हा भेदभाव शासनाकडून केला जात आहे. तो भेदभाव न करता सर्वांना समान फेलोशिप द्यावी आणि 100 वरचा आकडा हा 300 वर न्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत.